नमस्कार. इंडियन व्हॉइस मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, 1986 साल होतं. मुंबईतल्या जे रुग्णालयामध्ये गैरकारभारामुळे 2 महिन्यात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणाला तेव्हाचे निर्भय पत्रकार जगन फडणीस यांनी वृत्तपत्रांमधून वाचा फोडली होती आणि त्यामुळं महाराष्ट्राचे तत्कालीन आरोग्यमंत्री भाई सावंत यांना राजीनामा द्यायला लागला होता. आपण पाहिलंच, गेल्या वर्षी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये 24 तासात 18 जणांचा मृत्यू झाला. 6-7 वर्षापूर्वी उत्तर प्रदेश राज्यामध्ये गोरखपूर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये तब्बल 1400 बाळं दगावली होती. कोविड काळात आपल्या आरोग्य व्यवस्थेची टोटल कशी वाट लागली होती आणि ती कशी व्हेंटिलेटरवर होती हे सुद्धा आपण बघितलं. त्यामुळं हाल आपण म्हणजे जनता बघते, पण आपल्याला उत्तरदायी असलेले मंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांचं काहीही वाकडं होत नाही. देशभरात कुठेतरी बालकांचं कुपोषण, कुठेतरी गर्भवतींचा मृत्यू, ह्या प्रकारच्या घटना घडत राहतात. त्यांना अलीकडे आपण फार प्रसिद्धी सुद्धा देत नाही, आपल्याला कळत सुद्धा नाही. लोकांचे असे हाल व्हायचं मुख्य कारण काय माहितीये? केंद्र सरकारचं आरोग्यविषयक धोरण, आरोग्य सेवेत आर्थिक गुंतवणुकीचा अभाव. देशाच्या विकासाविषयी सदैव बोललं जातं, देशाचा टंका जगभर वाजतोय असं सांगितलं जातं, पण शिक्षण आणि आरोग्य हे जे सर्वात आधी लक्ष द्यायचे विषय आहेत त्यासाठी कमीत कमी बजेट दिलं जातं. हे विषय अगदी तळात ढकलले जातात. ह्या दोन्ही क्षेत्रांसाठी जीडीपीच्या म्हणजे आपल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम 2.5-3% इतकीच तरतूद आपल्याकडे असते. मात्र हे अमेरिकेत प्रमाण किती आहे माहितीये? 14%. भारतात सार्वजनिक आरोग्य सेवेवर होणारा खर्च हा जेमतेम 5.5 लाख कोटी रुपये इतका आहे. त्यात राज्यांचा वाटा परत जवळपास 65% इतका आहे आणि राहिलेली जी रक्कम आहे ती केंद्राकडनं खर्च होते. साधारणपणे भारतीय नागरिकाचा आरोग्यावरचा खर्च दरवर्षी प्रत्येकी 3,000 इतका तुटपुंजा आहे. मात्र अमेरिकेत किती आहे माहितीये? दर माणसाला $13,000 म्हणजे जवळपास 10 लाख रुपये. जशा गरिबांच्या शाळा वेगळ्या, श्रीमंतांच्या वेगळ्या, तसंच आपल्या आरोग्य सेवेचं सुद्धा झालंय. गरीब आणि श्रीमंत ह्या 2 जाती झाल्या. गरिबांसाठी सरकारी आरोग्य केंद्र, रुग्णालय आणि श्रीमंतांसाठी खाजगी पंचतारांकित हॉस्पिटल्स. व्यवस्थेअभावी होणारे मृत्यू, आबाळ ह्याचा जाब विचारण्याची देखील सध्या आपल्याला इच्छा राहिलेली नाहीये. पुरेशी प्राथमिक आरोग्य केंद्र नसणं, असली तर त्यात मनुष्यबळ नसणं, पुरेशी औषधं उपलब्ध नसणं, आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा वर्कर्सना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला आणि पुरेशी सुविधा न दिली जाणं, ह्या व्यवस्थेचं योग्य ते ऑडिट न होणं, सरकारी व्यवस्था नीट काम करत नसल्याने लोकांना नाईलाजानं खासगी डॉक्टर्सकडे जायला लागणं, अशी आपल्या आरोग्य समस्यांची न संपणारी मालिकाच आहे. एखाद्या लहानशा आजारावर सुद्धा उपचार घ्यायचे म्हटले तर गरिबांना कर्जबाजारी व्हायची वेळ यावी अशी दुर्दशा आहे. ही माहिती बघा. हॉस्पिटल बेड्सच्या संख्येत 167 देशांमध्ये भारताचा क्रमांक 155 आहे. प्रति 10,000 व्यक्तींमागे 5.3 हॉस्पिटल बेड्स असं प्रमाण आहे. इंडोनेशिया, बांगलादेश, ब्राझील ह्या देशांहून हे प्रमाण कमी आहे. एकूण आरोग्य व्यवस्थेपैकी 27% लोकसंख्या ही आपली शहरी भागात राहते. तरी शहरी भागात 75% आरोग्य सुविधा आहेत आणि 73% लोकसंख्या ही निमशहरी ग्रामीण भागात राहते. त्यांच्यासाठी मात्र फक्त 25% सुविधा आहेत. वैद्यकीय उपकरणांवर अमेरिकन सरकार दरवर्षी $415, चीन सरकार $178 खर्च करतं आणि भारतात किती आहे माहितीये? फक्त $3. नवजात बाळांचा मृत्यूदर भारतात दर 1000 जन्मलेल्या बाळांमागे 37 इतका मोठा आहे. हा साऊथ आफ्रिका, सेनेगल वगैरे देशांच्या बरोबरीनं आहे. भारतात एका आठवड्यात जितक्या स्त्रियांचा गरोदरपणात मृत्यू होतो तितके मृत्यू युरोपमध्ये वर्षभरात होतात. 2021-22 आकडेवारीनुसार ग्रामीण भागात सर्जन्सचा तुटवडा 83.2% आहे.
बालरोग तज्ञांचा तुटवडा आहे 81.6%, स्त्रीरोग तज्ञांचा तुटवडा आहे 79.1%, स्त्री प्रसूती तज्ञांचा तुटवडा आहे 74.2%. याही पेक्षा बिकट अवस्था लहान खेडी आणि आपल्या आदिवासी पाड्यात आहे. आपल्या देशात डॉक्टर्सचा प्रचंड तुटवडा आहे. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी निर्णय घेतला की प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येसाठी 100 मेडिकल सीट्स महाविद्यालयात उपलब्ध होतील. पण याचा अर्थ असा आहे दक्षिणेतील 5ही राज्यात नवीन मेडिकल कॉलेज उघडणं शक्य होणार नाही. मुळात तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज सुरू करायचं ठरवलं होतं. पण विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यांबाबत केंद्र सरकारनं कायम गेल्या 10 वर्षात दुजाभावच केलेला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा पीएम केअर्स योजना किंवा आयुष्मान भारत योजना या कुठल्याही योजना असू देत, कॅगनं दिलेल्या अहवालात ह्या योजनांमध्ये खूप मोठे गैरप्रकार उघड झाले आहेत. लॅन्सेट या आरोग्य क्षेत्रातल्या प्रतिष्ठित जर्नलनं असं म्हणलंय की केंद्र सरकारचा कोविड रुग्णांविषयीचा डाटा अजिबात विश्वासार्ह नव्हता. सरकारी आकड्यानुसार मृतांची संख्या साधारणपणे 5,30,000 होती, परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मते भारतात किमान 47 लाख मृत्यू झालेले आहेत. केंद्र सरकारनं आकडेवारी देण्यात जाणीवपूर्वक उशीर सुद्धा केलेला आहे. केंद्र सरकारचं राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण हे देशाची आरोग्य स्थिती समजून घेण्यासाठी खूप महत्वाचं साधन आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार स्त्रियांमधला अॅनिमिया, रक्तदाब, मुलींचे बालविवाह, 1 ते 5 वर्षांमधल्या मुलांचा खुजेपणा, एकदम अशक्तपणा, अॅनिमिया ह्यावर उपाय करण्याची आणि त्यावर काम करण्याची गरज आहे. सरकार आरोग्य क्षेत्रात खाजगीकरण, कंत्राटीकरण हे वेगवेगळ्या मार्गांना घुसवण्याचा प्रयत्न करते. विमा कंपन्यांच्या हातात आरोग्य सेवा देऊन खाजगीकरण रेटायचा प्रयत्न केला जातोय. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत ह्या आरोग्य विमा योजनेची भरपूर जाहिरात केली जाते, पण या योजनेत खूप मोठ्या गंभीर त्रुटी आहेत असे भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणजे कॅग यांनी गेल्या वर्षीच्या अहवालात नमूद केलं आहे. कॅगनं 28 राज्य, 161 जिल्हे आणि 964 रुग्णालयांमधून ही सगळी माहिती गोळा केली होती. यात महाराष्ट्रातील 9 जिल्हे आणि 72 रुग्णालयांची निवड करण्यात आली होती. एकीकडे सरकारी आरोग्य सेवा मोफत करण्याच्या योजना आणायच्या आणि दुसरीकडे खाजगीकरण किंवा कंत्राटीकरणाचा घाट घालायचा आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं. हे असं दुटप्पी धोरण सरकारचं चालू आहे आणि हे आपण ओळखलं पाहिजे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खाजगीकरण आणि कंत्राटीकरण हा अजिबात पर्याय असू शकत नाही. त्यामुळे एका बाजूला सरकारी आरोग्य व्यवस्था आणखी बळकट करणे, त्यासाठी आरोग्यावरचं बजेट वाढवणे आणि दुसऱ्या बाजूला खाजगी आरोग्य यंत्रणेवर ठोस आणि सक्षम असं सामाजिक नियंत्रण आणणे हे सरकारनं केलं पाहिजे. तर अशी ही आपल्या आरोग्य क्षेत्राची दुःस्थिती आहे. आपल्याला विविध योजनांची जाहिरातबाजी करण्यासाठी प्रचंड खर्च करणाऱ्या सरकारकडे लोकांच्या आरोग्यासाठी मात्र अजिबात पैसे नाही. मत देताना याचा विचार नक्की करा. नमस्कार. थँक्यू.